नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसकेएन लॉजिक करिअर काउन्सिलिंग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। नुकतेच सीईटी सेल कडून आपले पीसीएम ग्रुपचे ऍडमिट कार्ड हे आपल्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। आपल्याला आपले ऍडमिट कार्ड हे डाउनलोड करून घ्यायचे आहे। ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप कळेल की आपला ऍडमिट कार्ड आपल्याला कसे डाउनलोड करायचे। सर्वात अगोदर आपण आपल्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये गुगल क्रोम हे ओपन करा। त्यामध्ये cetcell.mahacet.org ही वेबसाईट ओपन करा। ओपन झाल्यानंतर आपल्या समोर असं एक पोर्टल ओपन झालेलं दिसेल। त्यामध्ये आपल्याला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 दिसेल, त्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी साइन इन दिसेल। साइन इन मध्ये या ठिकाणी रजिस्टर ईमेल आयडी, म्हणजे आपण ज्यावेळेस सीईटी सेलचा फॉर्म भरला होता त्यावेळेस आपण जो काही मेल आयडी दिलेला असेल तो मेल आयडी, आणि त्यावेळेस आपण जो काही पासवर्ड सेट केलेला असेल तो पासवर्ड, या ठिकाणी आपल्याला आपला मेल आयडी एंटर करायचा। त्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड या ठिकाणी जो काही तुम्ही सेट केलेला असेल तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी साइन इन करायचं। साइन इन केल्यानंतर आपल्या समोर अशी स्क्रीन आपल्याला ओपन झालेली दिसेल। या ठिकाणी आपले नाव दिसेल। त्यानंतर हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड यावर आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्याला एमएसटी सीईटी पीसीएम 2026 या ठिकाणी दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन नंबर आपल्याला दिसणार आहे, आपलं स्वतःचं नाव दिसणार आहे, आणि या ठिकाणी डाउनलोड हे ऑप्शन दिसतं। त्याखाली एक तुम्हाला एक ॲरो दिसतं, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर हे तुमचं स्वतःचं ऍडमिट कार्ड डाउनलोड झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसणार। यावर बघून घ्या आपलं स्वतःचं नाव बरोबर आहे का, जन्मतारीख बरोबर आहे का। त्यानंतर आपली जी एक्झामिनेशन डेट आहे मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या का सीईटी सेल कडून खूप वेळेस डेट चेंज करून देण्यात आलेले आहे। त्यामुळे आपण जे काही आज ऍडमिट कार्ड डाउनलोड करणार आहोत तीच आपण आपली अंतिम तारीख समजायची आहे। त्यामुळे अगोदर तुम्ही जे काही डाउनलोड करून घेतलेले असतील ते फक्त सिटी इन्फॉर्मेशन होतं। मेन ऍडमिट कार्ड हे आपलं आज लॉगिनला उपलब्ध झालेलं आहे। आपली डेट बघून घ्या, वेळ बघून घ्या, आपण कोणत्या तारखेला आपली परीक्षा आहे, कोणत्या वेळेत आपली परीक्षा आहे। रिपोर्टिंग टाइम लक्षात ठेवा का आपल्याला किती वाजेपर्यंत रिपोर्टिंग करायचं, आपला फोटो बरोबर आहे का, आपली सिग्नेचर बरोबर आहे का, जेंडर, बाकी इतर ज्या काही गोष्टी आपण त्या काळजीपूर्वक चेक करून घ्या। अगोदरच आपण हे चेक केलेलं आहे। त्यावेळेस आपल्याला व्हेन्यू डिस्ट्रिक्ट दिसत होतं, तालुका दिसत होता। आता काय झालेलं आहे की आपला या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पत्ता आलेला आहे, म्हणजे जो काही एक्झाम सेंटर आहे तुमचा एक्झाम सेंटरचा पूर्णपणे पत्ता तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। हा पत्ता कुठं आहे जर तुम्हाला शोधायचा असेल तर हे कॉपी करा, गुगलला टाका, गुगल मॅप मध्ये तुम्हाला याचं लोकेशन हे मिळून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल मार्फत तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले। आज उद्यामध्ये आपण आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या। त्याखाली ज्या काही नियम अटी दिलेल्या आहेत त्या नियम अटी पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्या। नियम अटी वाचत असताना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो का एखादी गोष्ट आपल्याकडून राहू नये। त्यानंतर आपण जो काही फोटो परीक्षेसाठी दिलेला होता तोच फोटो आपल्याला या ठिकाणी चिटकवायचा आहे। लक्षात ठेवा का हाच फोटो आपल्याला या ठिकाणी पेस्ट करायचा आहे। आपल्याकडे दुसरा असणारा फोटो या ठिकाणी पेस्ट करा, आणि त्यामध्ये काय करायचं आपल्याला साइन करायचं अक्रॉस इट। म्हणजे काय का या फोटो चिटकवल्यानंतर साइन आपल्याला अशी करायची की ती अर्धी फोटोवर असावी आणि अर्धी या पेजवर असावी। अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपला हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि नक्की इथून पुढे काउन्सिलिंगचं जर तुम्हाला मार्गदर्शन लागत असेल तर एसकेएन लॉजिक करिअर काउन्सिलिंगचे आपण संपर्क करू शकता। धन्यवाद।